किरण सर आया क्या, पूछो ना। Good morning, students. आवाज येतोय? सर्वांना आवाज येतोय ना? ओके. तर पाठीमागच्या क्लासला आपण कोणता चॅप्टर पाहिलेला आहे? पाठीमागच्या क्लासला आपण चौथा चॅप्टर पाहिलेला आहे आणि त्याचे स्वाध्याय सुद्धा सोडवलेले आहेत. ओके. तर या पाठामध्ये आपल्याला आहेत व्याकरणामध्ये खेळूया शब्दांशी. त्याच्यामध्ये विरामचिन्हे आणि अव्यय हे आहेत. तर विरामचिन्हे आणि अव्यय सर्वांना समजलेत का? ओके, मला सांगा अव्यय, क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? सर्वांनी टाईप करायचे. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? टाईप करायचे.
आवाज येतोय सर्वांना? हा, आवाज येतोय. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय सर्वांनी टाईप करायचे? वाक्यात क्रियापद आणि दर्शवलेल्या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. ओके, शुभमचं बरोबर आहे. शुभम बिरेन माझं का? स्मॉल आहे. PREMIL. हा हा का खाली आहे. नाही नाही, चुकला आहे ते खाली. MIL. ओके, हा, वाक्यात क्रियापद आणि दर्शवलेल्या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. तर हे बरोबर आहे. तर क्रियाविशेषण अव्ययाचे आपल्याला 4 प्रकार आहेत. तर कुणाला सांगता येतील? पहिला प्रकार सांगा. 12 15 झाले. बरं. कालवाचक क्रियाविशेषण. आणखी पुढचा VIRE. रीतिवाचक. ओके, आणखी पुढचा 4 आहेत. हा, क्रियाविशेषण. हा, जॉईंट येते माझं. हा, आवाज येतोय सर्वांना? हा, येस. ओके, रीतिवाचक, कालवाचक, स्थलवाचक, परिमाणवाचक. ठीक आहे, मला सांगा कालवाचकची व्याख्या जी तुम्हाला कळलेली आहे.
कालवाचकची व्याख्या सांगा मला. क्रिया केव्हा घडते याचा बोध होतो त्या वाक्याला कालवाचक क्रियाविशेषण म्हणतात. क्रिया केव्हा घडली. ओके, मला वाक्य सांगायचंय कालवाचकचं. ओके, बरोबर आहे राधाराणी, बरोबर. मी उद्या येईन. ठीक आहे. अदिती, ओके, क्रियाविशेषण अव्यय शिकवणार आहे कारण तुम्हाला खेळूया शब्दांशी मध्ये तोच भाग आहे. स्वाध्याय झालेले आहेत ना आपले, आपण सारेकचे तुम्ही लिहिलेले आहेत. ईश्वरी काय लिहिले नाही समजलं. गेलतो नाही, गेलो होतो. प्रथमेश. मी काल खेळत होते. ओके, ठीक आहे. काल हे आहे कालवाचक क्रियाविशेषण. हा, प्रथमेश बाहेर गेलतो लिहिले ना तू, ते गेलो होतो लिहायचं. गेलो होतो. मी उद्या जाणार आहे गावी. ही कसली वाक्यरचना. मी उद्या गावी जाणार आहे. ओके, पहिला प्रकार आहे कालवाचक. त्याची उदाहरणं देताय तुम्ही. ओके, हा, नंतर येईल. तर याची सोपी ट्रिक तुम्हाला सांगते. जे क्रियापद आहे आपलं क्रियापद, क्रियापद कुठे असतं.
क्रियापद मी नंतर येईन मध्ये क्रियापद कोणतं आहे? समजून घ्या, नंतर मी देणार आहे तुम्हाला स्वाध्याय. शर्वरी लिहायचं नाहीये लगेच, समजून घ्या फक्त. क्रियापद मी नंतर येईन या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? कोणतं आहे? येईन. तर आपण कालवाचक क्रियाविशेषण पाहताना क्रियापदाला केव्हा हा प्रश्न विचारायचा आहे. वाक्यातील जे क्रियापद असेल त्याला प्रश्न विचारायचा आहे. केव्हा? पहा, तुम्ही जी वरती वाक्य दिलेले आहेत. काल मी गावाला गेलो होतो. प्रश्न कसा विचाराल तुम्ही? हा, प्रश्न कसा विचाराल? आता येतोय आवाज चिराग? काल मी गावाला गेलो होतो. हा, लिहायचं आहे. केव्हा? येतोय आवाज? राधाराणी आवाज येतोय? ओके, आता येतोय आवाज. ठीक आहे. तर केव्हा गेलो होतो हा प्रश्न विचारला आपण की उत्तर येतंय. हा, ठीक आहे. आता पुढचं वाक्य तुम्ही आणखी कोणतं दिलं होतं? मी आज येईन. तर येईन हे क्रियापद आहे. केव्हा येईन? तर आज येईन. तर कालवाचक क्रियाविशेषणाविषयी तुम्हाला समजलं? कालवाचक. आणखी एखादं वाक्य लिहा कालवाचक क्रियाविशेषणाचं. कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे कोणकोणते आहेत? आज, उद्या, नंतर, परवा, आधी, हा, येतोय आता आवाज शर्वरी? हा, ओके. तर याची वाक्ये जे असतात हे आहेत कालवाचक अव्यय. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. नंतर
तर अशा प्रकारे हे कालवाचक क्रियाविशेषण ज्याच्यामध्ये काळाचा बोध होतो. काळाचा बोध, ज्या अव्ययाद्वारे काळाचा बोध होतो ते आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. ओके. हा, तो काल रात्री आजारी होता. मग केव्हा होता? उत्तर आलं काल. रात्री नसेल ते काल. काल हा अव्ययाचा शब्द आहे. मग काल हे आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आपण पाहतोय क्रियाविशेषण अव्यय, त्यातला जो पहिला प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण. समजलं कालवाचक क्रियाविशेषण सर्वांना? ओके, मग पुढे जाऊयात आपण. ठीक आहे. हा, ओके. आता दुसरा सांगा मला प्रकार कोणता आहे? दुसरा प्रकार कोणता आहे? 4 प्रकार आहेत क्रियाविशेषण अव्ययाचे. काल नंतर आपण स्थल पाहूया. आहे रीतिवाचक पण आहे. हा, स्थलवाचक. हा, स्थलवाचक पाहूयात नंतर. जातीवाचक नाही ईश्वरी? स्थलवाचक स्थलवाचक क्रियाविशेषण. तर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? थोडक्यात सांगा व्याख्या मला. गुणवाचक कुणी? सृष्टी, ईश्वरी? गुणवाचक हे विशेषणाचे प्रकार आहेत. गुणवाचन. आता आपण क्रियाविशेषणाचे. क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, आणि विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. आता आपण पाहतोय त्यातला कालवाचक पाहिला, दुसरा पाहतोय स्थलवाचक. लक्षात येते? तर स्थलवाचक मध्ये मला व्याख्या सांगायची. स्थल, आता हे बघा शब्दच आहे स्थल, म्हणजे काय? कशाचा बोध होत असेल? हा, असू दे, ठीक आहे ईश्वरी. हा हा, क्रिया कोणत्या ठिकाणी, ओके, क्रिया कोणत्या ठिकाणी घडली आहे हे दर्शवणारा शब्द. बरोबर, स्थल म्हणजे जागा, स्थळ. तर हे लक्षात आलं तुमच्या? तर स्थळ, हा, ज्या अव्ययाच्या शब्दापासून स्थळ म्हणजे क्रिया कोणत्या ठिकाणी कुठे घडली, कोणत्या ठिकाणी घडली हे लक्षात येते. क्रिया कुठे घडली हे लक्षात येते. हे लक्षात येते तुमच्या कुठे. ओके, असू द्यात. तर तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते. याच्यामध्ये आपल्याला क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे, कुठे किंवा कोठे. कुठे. इथं जागेचा, स्थळाचा आपल्याला बोध होतो. त्याला म्हणतात स्थलवाचक क्रियाविशेषण. ज्या अव्ययापासून अव्ययाच्या शब्दापासून आपल्याला स्थळ किंवा जागेचा बोध होतो त्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असं, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. तर याच्यामध्ये आपण क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे, कुठे. तर असं वाक्य बनवा. कुठे प्रश्न विचारता येईल आणि आपल्याला स्थलवाचक क्रियाविशेषण त्या ठिकाणी मिळेल. असं प्रश्न विचारा. वाक्य कोणतेही एक बनवा. इथे कशाचा बोध होतोय? स्थळ किंवा स्थळाचा बोध होतोय.
वाक्य सांगा मला. हा. नाही राधिका. मंदिर हे काय आहे? नाम आहे. मंदिर हे नाम आहे. तर नाम नाही आलं पाहिजे. थांबा मी तुम्हाला अव्यय सांगते. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणती कोणती असतात ते सांगते. त्याच्यामध्ये अ इकडे, तिकडे, आसपास अव्यय आले पाहिजेत हा. नाम सर्वनाम वगैरे नकोय. चहूकडे, आणखी इकडे तिकडे आसपास चहूकडे, वर, ओके, वर, खाली, हा हा हा, बरोबर. ओके ओके. मी काल, नाही नाही नित्या, आपल्याला प्रश्न विचारायचा आहे कुठे. आपल्याला प्रश्न काय विचारायचा आहे? कुठे. तर नित्या आता आपण पाहतोय स्थलवाचक. कालवाचक पाहिलेलं आहे आपण. नाही राधिका, मी तुला तेच सांगते. मंदिर हे नाम आहे. आपल्याला काय पाहिजे? अव्यय म्हणजे हे पाहिजेत. म्हणूनच मी तुम्हाला लिहून दिले असे अव्यय पाहिजेत. सर्वत्र, नाही लक्षात येते तुमच्या राधाराणी. हा, ईश्वरी बरोबर आहे. राधाराणी परत एकदा ट्राय कर. मी सांगते तुम्हाला एक. हा, काय झालंय? मी इकडे आलो आहे. तुम्ही क्रियापद कोणकोणते आहेत याच्यामध्ये? आलो आहे. याला प्रश्न काय विचारायचा? हा, पुस्तकं वर आहेत. ओके. राम इकडे ये. ओके ठीक. कुठे? इकडे. झाडे सर्वत्र आहेत. कुठे आहेत? सर्वत्र आहेत. ओके छान. तिकडे वाघ आहे. कुठे आहे? तिकडे आहे. बरोबर. मी वर खाली उतरली. ठीक आहे. वर खाली. कुठे उतरली? वर खाली. राजू तू तिकडे जा. कुठे जा? तिकडे जा. ओके ठीक आहे. मी तिकडे आहे. ओके छान. मी कुठे आहे? तिकडे आहे. ओके. म्हणजे इकडे तिकडे आसपास चहूकडे वर खाली सर्वत्र. मला सांगा उदाहरणार्थ. परमेश्वर, सर्वत्र आहे. याच्यामध्ये स्थलवाचक क्रियाविशेषण कोणतं? हा, माझ्या आसपास खूप लोक आहेत. कुठे आहेत? आसपास आहेत. ओके छान. ही ना इकडे ये. कुठे? इकडे ये. बरोबर. हा, सर्वत्र हे आहे स्थलवाचक क्रियाविशेषण. आता लक्षात आले सर्वांच्या? शुभम काय समजत नाहीये का? शुभम मलगुंडे, युअर व्हॉइस इज नॉट क्लिअर टू. बाकीच्यांना येतोय का रे आवाज?
बाकीच्यांना आवाज येतोय? येतोय शुभम. हा, बाकीच्या सर्वांना आवाज अगदी क्लिअर येतोय. क्लिअर व्हॉइस. ती काय नित्यानं हे टाकलाय, मेसेज टाकलाय क्लिअर. ओके, हे समजलं तुम्हाला स्थलवाचक? येस. आता तुम्ही टाईप करायचंय कोणकोणते प्रकार पाहिले आपण. क्रियाविशेषण अव्ययाचे कोणकोणते प्रकार पाहिले, टाईप करा. क्रियाविशेषण अव्ययाचे कोणकोणते प्रकार पाहिले? कालवाचक, स्थलवाचक सर्वांच्या लक्षात आले? मला कालवाचक ची व्याख्या सांगा. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय काय दर्शवतो, फक्त थोडक्यात सांगा. कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे कशाचा बोध होतो? काळाचा. हा, काळ दर्शवणारे काळाचा बोध होतो. स्थलवाचक. हा, स्थलवाचक काय दर्शवतं? स्थलवाचक हे, हा ठीक आहे, क्रियेचं ठिकाण, क्रिया कुठे घडली. मला सांगा, कालवाचक क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचंय, त्यावेळी आपण क्रियापदाला कोणत्या शब्दानं प्रश्न विचारणार आहे? एकच शब्द सांगायचा. बरोबर आहे शर्वरी, बरोबर. शुभम बरोबर ना? हा, शर्वरी. हा ओके, कधी किंवा केव्हा, हा दोन्ही चालते. राधाराणी बरोबर. ठीक आहे. ईश्वरी, कोणत्या शब्दानं प्रश्न विचारायचा आहे? राधिका सृष्टी चुकते. राधिका बरोबर आहे. बघा, कालवाचक मध्ये कोणत्या शब्दाने विचारायचा आहे प्रश्न? केव्हा. कधी पण चालेल, कधी किंवा केव्हा दोन्ही एकच आहेत. कधी घडली किंवा केव्हा घडली दोन्ही चालतंय. तुम्हाला जे व्यवस्थित वाटेल ते त्या शब्दानं तुम्ही विचारू शकता. आता मला सांगा, स्थलवाचक कोणत्या शब्दानं तुम्ही प्रश्न विचारणार आहे स्थलवाचक मध्ये? स्थलवाचक मध्ये, हा ओके. कुठे. ओके, कुठे या शब्दानं प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला कालवाचक जे अव्यय आहेत ते शब्द तुम्हाला लिहून दिलेले आहेत. कोणकोणते आहेत सांगा मला, जेवढे येत आहेत तेवढे सांगा एक एक. कालवाचकचे शब्द. कालवाचक क्रियाविशेषण कोणकोणते आहेत शब्द? कालवाचक. आयुष. हा, सर्वत्र नाही राधिका. राधाराणी बरोबर. हा, काल आज ठीक आहे. उद्या आयुष बरोबर आहे. पार्थ ओके. जे कोणकोणते तुमच्याकडून शब्द आले पहा. काल, आज, उद्या, आधी, नंतर, हल्ली पण बरोबर. परवा,
छान राधाराणी. सध्या, हल्ली, हे ह आहे. हल्ली, हा ओके. तर एवढे तुमच्याकडून शब्द आले, बरोबर आहेत. तर कालवाचक क्रियाविशेषण ऑब्ये हे असं ओळखायचं. वाक्यामध्ये हे शब्द असतात. हे जरी नसले, तूर्त बरोबर आहे. हा नंतर, ओके ठीक आहे, नंतर लिहिलेले आहे. तर केव्हा किंवा कधी क्रियापदाला प्रश्न विचारला की नाही, भविष्य नाही, भविष्यात नाही, भविष्य नाही होऊ शकत शब्द. ते हे नाहीये. बघू, काल, आज, उद्या, आधी, नंतर, परवा, सध्या, हल्ली, ठीक आहे. केव्हा हा प्रश्न विचारला क्रियापदाला की आपल्याला उत्तर मिळते. आता आपण पाहतोय स्थलवाचक. स्थलवाचकचे शब्द सांगा मला. हा, स्थलवाचक. त्याचे मला आला वर, तुमच्याकडून आलाय शब्द. नंतर आलाय सर्वत्र. राधिका, सर्वत्र. नंतर खाली, आसपास, चौफेर. ओके. खाली, आसपास, चौफेर. ओके. इकडे, तिकडे, तिथे, इथे. बोर्ड सर्वांना दिसतोय? आसपास झाला, वर खाली झाला, इथे तिथे झाला. हा, सभोवती. हा ठीक आहे, बोर्ड दिसतोय सर्वांना. आले लक्षात तुमच्या हे? ओके. आता मला सांगायचं, कालवाचकचं वाक्य बनवून सांगायचं. एक एक सर्वांचा रिप्लाय आवश्यक आहे. किती जण आहात तुम्ही? 26 जण. पटपट पटपट चट करायचे. कालवाचकचं सांगायचं आता. कालवाचक. कालवाचकचं वाक्य बनवून सांगायचंय. हा, शर्वरी. कालवाचक, कालवाचक, स्थलवाचक नाही, कालवाचक. नित्या बरोबर. हा बरोबर. राधाराणी, आयुष बरोबर. शर्वरी वाक्य पुन्हा लिहायचंय. राधिका नलवडे बरोबर. ओके. प्रथमेश बरोबर. शर्वरी पवार बरोबर. शुभम बरोबर. आदिती. हा बरोबर. नाही, आदिती, तू स्थलवाचकचं लिहिलं. कालवाचक. ईश्वरी बरोबर. सृष्टी बरोबर. गेली होते, नाही गेले होते असं लिहायचं. पार्थ बरोबर.
ठीक आहे, झालेलं आहे तुमचं. आता मला स्थलवाचकचं एक एक सर्वांनी सांगायचं. हा, बरोबर. याच्यामध्ये शुभमच्या याच्यामध्ये कालवाचक आणि स्थलवाचक दोन्ही आहेत. ओके, ठीक आहे. राधिका बरोबर. माया तिकडे गेली आहे. बरोबर. आम्ही तिकडे खेळणार आहोत. प्रज्वल चुकलं. आता आपण पाहतोय स्थलवाचक. हा, प्रथमेश बरोबर. अदिती बरोबर. वर वेगळं लिहायचं आहे चिराग. नामाला जोडून नको लिहू, पुढे लिही. हा, सृष्टी बरोबर. चहूकडे बरोबर. राधाराणी बरोबर. ईश्वरी बरोबर. ठीक आहे, मी तिकडे जात आहे. तर हे तुम्हाला समजलंय. आता तुम्ही एक करायचंय. तुम्हाला आजचा होमवर्क सांगते. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? क्रिया विशेषण व्याख्या लिहायची. आणि दोन प्रकार कोणकोणते त्यांच्याविषयी लिहायचं. कालवाचक आणि स्थलवाचक. एक मिनिट, स्थलवाचक लिहूयात आधी. स्थलवाचक आणि कालवाचक. कालवाचक तर यांच्याबद्दल लिहायचं. आणि स्थलवाचक ह्याची 10 वाक्य लिहायची. आणि कालवाचकची 10 वाक्य लिहायची. होमवर्क लक्षात आला? स्थलवाचक क्रियाविशेषणची 10 वाक्य लिहायची. कालवाचक क्रियाविशेषणची 10 वाक्य लिहायची. आणि मी जे करेक्शन करते, तुम्ही बरेचसे चुकीचं लिहिताय, मी करेक्शन केलं की पुन्हा तेच करेक्ट करून पाठवायचं. ते तसंच नाही ठेवायचं, करेक्ट करून पाठवा. तुम्ही तसंच केलेलं आहे काल. मी तरी मेसेज टाकला होता की करेक्ट करून लिहा आणि पाठवा. थोड्याफार चुका असतात तुमच्या, एखादं वाक्य चुकलेलं असतं, एखादा शब्द चुकलेला असतो, तो करेक्ट लिहायचा आणि पाठवायचा. ओके, हे दोन्ही प्रकार सर्वांना समजलेले आहेत? काही डाऊट्स नाहीयेत? डाऊट्स नाहीत? नो डाऊट्स. ओके, मग तुम्ही हे 10-10 वाक्य लिहायची आणि व्यवस्थित लिहायची. व्यवस्थित लिहायची, चुकीचं लिहायचं नाही. मी आता सांगितलंय चूक काय आहे आणि बरोबर काय आहे. आणि काल फिजिक्सच्या मॅडम म्हणत होत्या की तुम्ही 30 तारखेचा कुणीही होमवर्क केला नाही. 8C 30 तारखेचा फिजिक्स होमवर्क सर्वांनी करून पाठवायचंय. मिस यू कॅन सेंड होमवर्क ऑन ग्रुप. हा, ग्रुप वरती सेंड करायचंय. होमवर्क ग्रुप वरती सेंड करायचंय, पर्सनली नाही सेंड करायचं. ओके, तर आज आपण क्रियाविशेषण अव्यय शिकलेलो आहोत. उद्या बाकीचे जे प्रकार आहेत कोणकोणते आहेत ते उद्याच्या क्लासला आपण शिकणार आहोत. रीतिवाचक आणि